बरे काळजी तुमची सोना. हा सून बरी आहे बाई, पुण्याला असती. पोराला एक जायला म्हातारी तर इथं बसली. ती घरीच असती, पोरग नोकरीला आहे माझ. आता एक लहान पोरगी आहे 2 वर्षाची, तिला सांभाळण्यातच तिचा वेळ जातो सगळा. बाबा बरे. हा काम करते शेतात. हा भामाबाई, अगं तू इथं काय करती? आता घरात एवढे काम पडेत आणि इथं येऊन गप्पा मारीत बसली का? ज्योती तुला नाही माहिती ही काही काम नाही करीत. मी बाहेर गेलो का टंगळ मग चालली. जरा गप राहावं की दुसऱ्याच्या घरात पण आरडाओरडा. आता चालतं त्या. ते तू जरा बाहेर जावं नाही का माणसानी? बरं झालं आता. चालतं त्या नका. बरं ठीक आहे तुम्ही जा. कसे वाट्यावर जाऊन गप्पा मारते तसं मी जावं नाही का दुसऱ्यांच्या घरी? पुरुष माणसाची गोष्ट वेगळी आहे, बाया माणसाची वेगळी असती. तुला एवढं कळत नाही का? जाऊ दे, चालू उठ आता, होय घरी अहो, होय. ज्योतिषीच गप्पा मारायला आलते ना. ठीक आहे ना बाबा, झालं ना आता. जा उठ, जाव होय घरी. बघितलं का मात्र जरा कुठे 2 तास बाहेर जाऊ देत नाही, स्वतःच मात्र सगळे फिरून येते. तू घरी होय, होय घरी जा. बघितलं का म्हातारा कशा? जाते आणि तुम्ही पण या लवकर घरी. होय घरी. अण्णा का काय नाही, ते गेली का पाहतो. म्हातारीला हा काय नानीला का अण्णा काय चाललंय एवढं का नानीला वाटा लावायला लागली? बसून द्यायचे कधी मध्ये काय नाही, गेली का पाहतो ती. काय कम काढून दिली तिला? काय भानगड काय? अरे मला आहे ना तिला सरप्राईज द्यायचा. सरप्राईज? हा सरप्राईज होय. आणि काय सरप्राईज देतो नानीला? अरे आजपर्यंत का वाढदिवस नाही केला तिचा, पण मला आहे ना तिचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा आहे. नानीचा वाढदिवस आहे काय आज? अरे जन्मतारीख काय जी माहीत ना, मला माहिती ना, तिची माहीत नाही, पण माझ्या मनात आले तिचा वाढदिवस साजरा करायचा, तिला थोडा आनंद द्यायचा केक कापून. काय झालं ना आमदेवा माहिती का, एवढ्या परपंचात इतकी वर्ष झाली, काम कष्ट, आनंद नाही, मौज नाही, पण मला का काय असं वाटत तिला थोडं आनंदी द्या. पायाची लई मी केक आणायचा आणि वाढदिवस साजरा करायचा. बाय डोक्यात आले ना. बर 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 म्हणजे आज वाढदिवस करताय? हा रामदेवा. बरं मी आणतो केक मग तिला संध्याकाळच. नाही मग केक मी आणलाय, पण तो दुकानदार म्हणला फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून इथं आलो तर इथं ती बसलेली होती, म्हणून तिला काढून दिली मी. अण्णा आलो म्हातारपणाला ना तर नानीचे सगळे हाऊस पूर्ण करायला लागले का तुम्ही? केक कुठे पण या काही ठेवलं, या काही ठेवलं. अयो काय अरे इथं ठेवलं होतं तोयला. कुचाळलेली गेला काय? इथं ठेवलं का पण? अरे रामदेव, अरे इथं ठेवला होता. अरे काय बेटा, आता कसं करायचं रे? आमचं ते कुत्र उचलंय वर चपला ठेवी ना काही ठेवी ना, ते वर चढून दे केक खाली पाळला असं. खाली पाळला नाही, खाली बी नाही. नाही ना हे नामदेव, कसं करायचं रे आता? काय अवघडच झालं बा. तुम्ही निदान इकडे तरी ठेवायचं ना. हा ना. हा आता कसं करायचं? बरं ना काळजी करू, आपण काय करू, फाटीवर चला माझ्या संग, मागं बसा, आपण केक घेऊन येऊ. हा हा चाल भाऊ. हा ना. बरं थांबा मी आलो गाडी. ये आईला गार आईस केक दिसतोय. हा बघ काय झाल्या. अरे याच्यावर नानी नाव आहे. नानी? हा मग मला वाटतं ह्यो अण्णाने आणला असतं नानीसाठी. मग आता त्याचं काय घे ना खाऊन. नको, मग नानीसाठी आणला येड्या अण्णाने. अण्णा कसा आहे माहिती ना तुला, चांगला माणूस आहे. आपण देऊन टाकू परत त्यांना. आपण नानीला कुठं माहिती आपण केक चोरलाय त्यो. नाही नको नको, असं आहे आपण गेलो तर आपल्याला देते ना खायला. ते कशाला उगीच बिचारा अण्णाने फाटवून जाऊन आणला असतं रे एवढं पायी पायी. अण्णा म्हातारपणात बी नानीचा बर्थडे करतेत राव. खरं ना, बघ ना, म्हणजे म्हातारा किती जीव लावते नानीला. जीव लावतो. मग खायला आपण तुझी बायको तिकडे ना माझी बायको अशी. ह्या कुत्रे आहे ना ते काहीच ठेवीत नाही. काळात दारात चप्पल ठेवी ना का काय करे ना, कपडा जरी पाडा तरी घेऊन पळत आहे. कुठं चालले अण्णा? काय बाबा डोक्याला शिन. काय झालं ते नानीला वाढदिवस साजरा करायचा होता, म्हणून ते केक घेऊन आले. नानी होती, नानीला दिलं काढून. त्याला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आमची ते केक ठेवायचा होता. तर ते केक बाहेर ठेवला तो ते कुत्र्यांनी नेला. काय काय नानी जाऊस तर डिन टडान, टडाडाडाडाडान, टडाडान. येत होता का? गंमत केली गंमत. अशी करत असेल. मी तर म्हणलं कुत्रे, मला वाटलं आमच्या कुत्र्यांनी नेले, पण हे गावातल्या कुत्र्यांनी नेला. हिंडपिऱ्या कुत्र्यांनी नाला का तुम्हाला आम्ही द्यायला गंमत पाहिजे. केलती. पुढे आणून दिला राव आम्ही. पण असं नाही आणून द्यायचं. तुम्ही आणून कसं काय दिलं मला सांगा, खरं सांगा. नाही तर तुमच्या त्यातून केक नसता वाढला. तुम्ही जिबाळ्या चाटीत आले, मला वाटतं 100% माहिती नाही हो, काही मग नाही. खाल्ला नाही ना, नाही हो. मग कसं काय आणून दिला?
त्याच्यावर आहे ना नानी नाव वाचलं म्हणून म्हणलं, मग अण्णाने एवढं आणलंय नानीसाठी ना आपण कसं काय डल्ला माराव त्यांना हे करू नका, झापडी टाका एक एक, नाही तर पुढच्या वेळेस हे करतील. नाही बरं चला, नानीचा वाढदिवस साजरा करायचा. हा. केक मग तुला म्हणलं ना मी अण्णा असेल की खायला जाणार. बरं चला चला चला. अण्णा तुला जीव लावायचा आमच्या नानीला. हा खायला नानी खुश होईन गड्या आता. जरा आदर्श घ्या म्हातारपणाला किती प्रेम करते बायकोवर. बर का, एक काम करू, हे जालू तुझ्या जवळ ठेव आणि तू मागून ये जरा, आपण गंमत करू म्हातारी. चला चला चला. नानी तळतळलेली हा तुमच्यावर, गमत करायला जाताना परत दुसरं. नाही नाही, ए भाबे, ए मामा, तर दामाने चिडलेली. अरे अगं ये पोर आले, जरा चहा ठेव. बरं ठेवते बसा. जालेला आवाज दे. हे अरे ते ए जालू, अरे ये. हळू. मुसळेपणा याला कोण न्यावं का नाही? फुल कापू का मी? फुल कापू? कल्पना, तू तुझा वाढदिवस आहे. इकडे. बोला, नानीला बोलवा आता. ए मामा, भाभी बाहेरी. काय हो भामे लावलं नुसतं, आता चहा करायला पाठवलं होतं का परत बाहेर लगेच? मागाशी त्या नामदेवच्या घरात बसले, तिथून घरी आणलं. काय लावलंय नुसतं? अगं, ऐक, आरडा वाडा नको इकडे तू इकडे तू इकडे जा. ये बस. नाने, आता काय आहे नवं आणखीन? अगं तुझाच वाढदिवस, अगं तुझ्यासाठीच आणलाय केक. काप ना, काप. नाने, अगं एवढ्या प्रेमाने आणलाय म्हाताऱ्याने, तू काय नाराज कर त्याला. काप आता, कापा. काप. घे तू काप घे सुरू घे. डेपुटी आपलं गाणं गाणं. डोळ्यातून हे आसू फुलावे, आयुष्य आमचे लाभो तुला हे, जगणेच गाणे असावे. हॅपी बर्थडे टू यू नानी, हॅपी बर्थडे टू यू नानी. भाभी तू कबूल रडत? आणि तुम्ही का म्हणून रडताय? अगं हे आनंदाचे अश्रूच भाभी. मग माझे बे आनंदाचेच अश्रू आहेत. अगं आयुष्यभर कष्टाशिवाय तुला काय नाही दिलं ना, म्हणलं वाढदिवस साजरा करून तुला आनंद येईल म्हणून ते खाल्ला होता. अगं सगळं दिलं तुम्ही मला, काय बी कमी नाही केलं. नाही ग, लय कष्ट केले तो बाया सगळं. माग उभी राहिली म्हणून परपच येतो आलाय आणि आनंद झाला म्हणून येऊ केक तो वाढदिवस. आता तुम्ही दोघं रडू नका, आम्हाला रडवतान. भरवा केक. ये होईना बात. डेप्युटी परवा एक काम करा गाड्या, हो संध्याकाळी ना इथं गोडदोड करू, तुम्ही जुगमजुवाडीने या, आपण घरी साजरा करू. हा बरं येतो 100%. तुझ्या मंडळीला घेऊन ये, मी माझ्या बायकोला घेऊन येतो. अण्णा मी काय करतो, सुरेखाला स्वयंपाकाला मदतीला नामा तू ज्योतील पाठव ना, मदत होईल. ज्योतीला सांगतो मी, लावून देतो. बरं आपण घरी करू. बरं एक काम करा, आता दोघांनी एकमेकडे हसताना बघा, फोटो काढतो. बघा लाजायचं नाही आता रेड मागायची. हा ठेव बघ, तिकडे इकडे कांदे वाट होतात नाही तर